मे महिन्याचा दुसरा आठवडा सुरू आहे आणि जवळपास बहुतांश शेतकऱ्यांचा शेवग्याचा बहार हा संपुष्टात बी आलेला असतो। मे किंवा जून महिन्यामध्ये शेवग्याची छाटणी करणं गरजेचं असतं आणि या 2 महिन्याच्या दरम्यान आपण जर शेवग्याची छाटणी केली तर मग नवीन बहार येण्यासाठी पुढचं नियोजन आपल्याला करावं लागत असतो। नवीन बहार हा दिवाळीच्या दरम्यान ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान येत असतो आणि त्यावेळेस शेंगाला भावही चांगला असतो। आता मी अशा पद्धतीने शेवग्याची छाटणी केलेली आहे। याला पंजा छाटणी म्हणतात। पंजा छाटणी आणि खरड छाटणी अशा पद्धतीच्या 2 छाटण्या असतात। ती पंजा छाटणी केल्यानंतर जवळपास दिवाळीच्या दरम्यान शेवग्याला शेंगा येत असतात आणि दिवाळीच्या दरम्यान ज्यावेळेस शेंगा येत असतात त्यावेळेस शेवग्याला चांगला भाव असतो। जवळपास 50-60 रुपयाच्या किलोपेक्षा जास्त भाव असतो। गेल्या वेळेस जवळपास 400 रुपयापर्यंत भाव गेला होता। यंदा उन्हाळ्यात मात्र भाव चांगला मिळाला नाही। मात्र पुढच्या हंगामाची तयारी करण्यासाठी आतापासूनच त्याचं नियोजन करावं लागत असतं।